खा की रे बाबा. अरे असं का हटवाद्यागत करायलाय? खा साहेबराव. अरे तू खाल्लं नाहीस तर रानाला किती वाईट वाटेल. त्याच्या घशाखाली तरी घास जाईल काय? तवा खा खा माझ्या लेकरा. साहेबराव अरे असं करू नगस र. हे बघ आपला राणा बरा व्हायला पाहिजे का नाही? तू नाही खाल्लास रानाला किती वाईट वाटेल. तू बी काय खाणार नाही. अहो काही हवं होतं का? थांबा 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 थांबा. काय झालं? हो साहेबराव सकाळपासून अंबरतोय हो. मी बघून येऊ का? नाही नको. दवाखान्यात येऊन 4 दिवस झालं मला, पण त्याच्याकडे जाणं काय जमलं नाही बघा. अहो नाही, तुमचा पाय अजून इतका दुखतोय, तुम्हाला धड चालताही येत नाहीये, मग कसं जाणार तुम्ही? नाही अहो, तुमच्याकडे दिवाळ सणासाठी जाता येते आणि साहेबरावकडे नाही, हे बरोबर आहे का? अहो मुक्या जनावरांनी समज कळते बघा, म्हणून ती एवढा अंबरतोय बघा. अहो नाही, असं काही नाही. मी बघून येते, तुम्ही उगाच पायावर ताण देऊ नका. नाही हवे असं पायाच्या दुखण्यात अडकून चालणार नाही मला. दोस्ताची काळजी घ्यायला पाहिजे. अहो तुम्ही एवढ्या सगळ्या पायऱ्या उतरून खाली गोठ्यापर्यंत कसे जाणार आहात? नाही पण मला जायलाच पाहिजे बघा. साहेबराव माझी लय आठवण काढतोय हो. चला आत्ताच आत्ता चला. अहो थांबा, तुम्ही उठू नका. आता पायावर नाही ताण द्यायचा, मी बघते काय करते. नाही काय बी झालं तरी मला साहेबरावची गाठ घ्यायला पाहिजे. हो त्याचे असं अंबरण ऐकून मला कसं तरी व्हायलंय हो. बरं ठीक आहे, मी तुमची साहेबरावाशी भेट करून देते. तुम्ही काही काळजी करू नका. अरे कुठे लक्ष आहे तुझं? तोंडा झालंस काय? काय अरे हाय की, बोल की काय काम काढलंस? ते नाही, आज फराळाला यायचं बघ, आणि येताना आपलं पण घेऊन यायचं. अरे कशाला उगाच, वाड्यात आलाय की मला फराळ. हा ये भारी वे रानातच तेवढं फराळ चालतं आणि आमचं चालत ना तुला. अरे तसं नाही रे, 3-2 माणसं आम्ही घरात, आम्हाला केवढा लागणार आहे फराळ? ते काय मला माहित नाही बघ. आज फराळाला यायचं म्हणजे यायचं, नाही आलंच तर मी येतलं येणार नाही बघ. बरं बाबा येत तुम्ही फराळाला बस. हा आता कसं शाण्यासारखा वागलास. बरं ते नाही, दौरा कुठं निघालाय? वाड्यावर चाललोय ना. कशाला रे? अरे आज भाऊबीज नाही काय, बहिणीला मग वाढणी घेऊन चाललोय बघ. अरे हा हा, बघू बघू कशी आहे. काय मर्दा, तू एक काम कर, ओवाळून घे. ओवाळणी देऊ नकोस बघ. का? अरे एवढी साधी साडी देणार होय तू? अरे वहिनी केवढ्या चांगल्या आहेत, त्यासनं शोभल काही. बर मी सांगितलं तेवढं कर, फक्त ओवाळून घे, ओवाळणी देऊ नकोस, कळलं काय? हा, आणि येताना फराळाला ये तेवढं. चल धर. राणा हा आलीच बसलेस? भयाबा ते वर खोलीत बसून बसून लई कटा आला बघ, म्हणून बसलोय. कटाळा आला होता का? सासऱ्याने दिलेली भाजी खाऊन ताकद आली म्हणून आलायस? वय बाई, नाही टमाटे खाल्ली का नाही की रक्त लई वाढतंय म्हण, आणि रक्त वाढलं की ताकद बी वाढली असेल राणा भाऊजींची. लई मोठी दिवाळी दिली तुमच्या सासऱ्याने तुमसनी. चला या, ये अजून, ये 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 ये. अरे वा, दोस्त येणार आहे म्हणून खाली येऊन बसलास होय. बघ दोस्ताला बघून चेहरा कसा खुल्लाय. हा चल दोस्ताला भेटू आपण. चल ठीक आहे सुरेश, चल जा. उठ उठ.
दे चल चौपश 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 हळू हा. पायरी बघा. चौप सकाळपासून हे मला म्हणत होते साहेबरावाला भेटायचंय, साहेबरावाला भेटायचंय. साहेबराव भेट आता तुझ्या दोस्ताला. बरं झालं बाई, सकाळ धरणं मी याला वैरण घालते, पण ह्यो वैरणीला तोंडच लावत नव्हता. आता राणा दिसल्यावर खाईल जरा काहीतरी. मी घेऊन येऊ काय वैरण? हा घेऊन या तुम्हीच. नाही म्हणजे आता समजा तुम्हासनीच बघायचंय ना ब, राणा भाऊजीसनी तर काय जमणारच नाही. तुला उगाच मध्ये मध्ये करायची काय गरज आहे म्हणून म्हणते. बरकत चला म्हणजे राणादाचं दोन्ही खास दोस्त आलं म्हणायचं. राणादा भारी भाऊ तुझं. काय रे बरकत, काय काम होतं काय? ओ माय ते हा साहेबरावला न्यायला चाललोय मी. नाही नको, आज साहेबरावला इथेच राहू दे. मी त्याच्या खाण्यापिण्याचं व्यवस्थित बघेन. अच्छा बर मी निकलतो. अरे बरकत, फराळ करून जा की. नाही ते खाना खाऊनच आलोय मी घरातनं. येतो मी. हा बरकत भाऊजी आज काय आहे? काय? अहो आज भाऊबीज आहे ना, मग गोवाळून झाल्यावर जा. चालतंय साहेबराव जवळ मी थांबतो, तुम्ही जावा आतमध्ये. हो गोदाका चला आपण तयारी करू. चल चल. तर की काय काय नाही. अरे घाबरू नकस, अरे काय करत नाही त्यो, लई चांगला आहे आपला दोस्त. बरोबर ना हो साहेबराव? सूरज राहण्यासाठी खुर्च्या जा. आणि ठेव. हा बस राहा. चला आता माझी ओवाळणी द्या. हो असं काय करता, आणलीच असणार तुम्ही ओवाळणी. द्या बरं, द्या म्हटलं ना. अहो ती साडी लय साधे हो. तुम्ही आणलीत ना, मग लय भारी आहे. राणा वहिनी लय चांगल्या आहेत बघडे. तुला आता कळलं वय? असं नाही रे मर्दा, पण आज वहिनी मला लय चांगल्या वाटल्या बघ. गरीब श्रीमंत असं काय नसते त्यांचं. आणि असं कुणीच करू नये. होय, वहिनी तुला एवढं खुश ठेवत्यात, तू बी वहिनी खुश होतील असं काहीतरी कर की. म्हणजे
म्हणजे या दिवाळीला असं काहीतरी कर की वहिनी खुश झाल्या पाहिजेत बघ. हा अरे माझी कंडिशन बघ, मी कसं करणार आणि काय करणार? अरे ठरवले की समजा व्यवस्थित होते. ठरव तू आणि वहिनीला खुश ठेवायसाठी काहीतरी कर. इकडे अरे ये की. चालतंय आलोच मी. हा काय झालं का जेवण व्यवस्थित? काय हो, झोप नाही का आली? अहो काय झालं? झोप आली असली तरी मला झोपायचं नाही. का? नाही. अहो असं काय करता? तुम्ही सकाळीच मला प्रॉमिस केलं ना की तुम्ही हसणार आहात म्हणून. मग आता का असे उदासात? अहो एका जागेला बसून बसून लई कटा येतो. आपण बाल्कनी जाऊया काय? आत्ता? अहो आता रात्र झाली. तुम्ही जरा आराम करा, उद्या जाऊया. नाही आताच जाऊ आपण. आता थंडी खूप पडली. उद्या जाऊयात ना कोवळ्याहून. अहो इकडे बसवणं झाले हो मला. घेऊन चला की. बरं ठीक आहे, जाऊयात आपण, पण थोडाच वेळा. आल्यावर तुम्हाला आराम करायचा. चालते. चला थांब. हळू हा, हळू जा. धरलंय मी, धरलंय. जा हळू. हा हळू हळू. थांबा इथेच आले. एक मिनिट. हळू 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 हात. किती छान वाटतंय ना आता. ये लवकर. अरे हॅपी दिवाळी. अरे सगळं काय आहे? वहिनी हे सगळं राहण्याचं प्लॅनिंग आहे बघा तुमच्यासाठी. अहो तुम्ही हे सगळं प्लॅनिंग केलं? कसं वाटलं? खूप छान आहे. मला वाटलं होतं तुम्ही उदास आहात. अहो तुम्हाला असताना बघितलं माझा सुपरत आलं बघ. अहो हा हे घ्या. काल पाडव्याला काय देता आलं नाही ना व, म्हणून आज ही दिवाळीची भेट. मला वाटलं नव्हतं, तरी बी दिवाळीलाही चांगली गेली बघा. हे समजा तुमच्यामुळे झालं. तुम्ही कायम हसत असणार तर मी कधी बी तोंड पाडणार नाही. नेहमी हसत राहील. व्यस्त तुमच्यासाठी. ए मागे वा, मागे वा, मागे वा. अरे 2-3 झालं त्यातलं. अहो तुम्हाला फटाके फोडायचे असतील तर जावं की खाली. नाही नाही नको. अहो त्याला काय होते, जावं की. अहो असं तुम्हाला सोडून कसं जाऊ? काय बी होत नाही, तुम्ही जावा. एक मिनिट. हे घ्या, हे घ्या, हे घ्या.
बाकी काय बी म्हणा, दिवाळी लई चांगली गेली बघा. आधी जरा वाटत होती धाकधुकच, पण सगळं कसं मस्त मस्त झालं बघा. खरंच राधाताई, तुमच्या घरची दिवाळी सुद्धा मस्त गेली ना? काकू बरे आहेत का आता? एकदम टकाटक. अव आमचं हे बी आलतं दिवाळीला. अरे वा. आणि त्यामुळं माई लेकरं दोघं दिवाळीत लई चांगली होती बघा. खरंच आपल्या घरची माणसं सगळी एकत्र असली की घरात किती छान वातावरण असतं ना. होय. अंजली, अगं आम्ही हाय की. तू कशाला आलीस काम करायला? तुझा रानाकडे ध्यान दे. अहो नाही, हे अजून झोपलेत, मग नुसतं बसून काय करायचं ना. अगं मग जाग येईलच की. रानाला लई उशीर झोपायची सवय नाही बघ. बरं, एवढी सगळी कामं झाली की मग मी जाते. गोदाक्का, आणि आता एवढी काही काळजी करायची गरज नाहीये. आता दिवाळीचे 4 दिवस चांगले गेले. आता हळूहळू यांचा मूडही चांगला होता. हे एक चांगलं झालं बघ बाई. नाहीतर मला वाटत होतं दिवाळीत रानात चिडचिड करल म्हणून. पर तसं काय झालं नाही बघ. खरंच जे झालं ते पचवणं खूप अवघड होत. पण यांना जर का नीट समजावून सांगितलं ना की मग काही चिंता नसते. अव तुम्ही समजणार म्हणल्यावर काळजीचं काहीच कारण नाही बघा. अंजली, तुझ्या हिमतीची दाद द्यायला पाहिजे बघ. अगं एवढं समज झालं तरी बी तू हिम्मत न हारता रानाचा सांभाळ करतेस. घराकडे बी लक्ष देतेस. तुझ्या जागी दुसरं कोण असतं तर कवाच गळून पडली असती. हो, असं काही नाही. मी एवढं काही विशेष नाही करत आहे. असं तुला वाटतंय. काय बी म्हणा वहिनी साहेब, खरंच तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे बघा. आता तुम्ही दोघी लाजवताय मला. बरं बाई, आम्ही नाही करीत तुझं कौतुक. चल आता काम कर. हो चला, आता हे उठतील थोड्याच वेळात. त्याआधी मला असं गावरायला हवं. अंजली, राहून राहून एका गोष्टीचं लई वाईट वाटतंय बघ. कसलं? अगं तुझं फॉरेनला जायचं राहतं झालं ना.